अक्षय शिंदेला फाशी देणं शक्य होतं, मात्र एन्काउंटर केला असं म्हटलेलं आहे संजय राऊतांनी। विधानसभा निवडणुकीसाठी सहानुभूती मिळावी म्हणून खोटा एन्काउंटर केला असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर तत्कालीन पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय हत्याकांड केलं का? गृहमंत्री या सगळ्या प्रकाराबाबत अंधारामध्ये होते का, असा सवाल राऊतांनी केलेला आहे। तिला कठोर शिक्षा, जन्मठेप, फाशी जी का असेल ती हे देणं सहज शक्य होतं, पण त्या आरोपीचं खोटे एन्काउंटर केलं का? विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं सिंपथी मिळावी या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली। 5 आरोपी त्याच्यामुळे फासावर जात आहेत। 5 पोलिसांना फासावर लटकवण्याचं काम त्यावेळेला कोणी केलं? या संदर्भात खरं तर गृहमंत्री तेव्हाचे जे होते त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे। तुम्ही अंधारात होताच का? माझं म्हणणं आहे गृहमंत्र्यांना, या संदर्भात तुम्ही अंधारात होता, नंबर 1। आणि या 5 पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड केलं का? मग पोलीस आयुक्त त्यावेळेचे कोण आहेत? त्यांना गुन्हेगार ठरवायला पाहिजे, त्यांच्यासुद्धा गुन्हा दाखल पाहिजे। याशिवाय त्यावेळेचे तेव्हाचे पालकमंत्री जिल्ह्याचे कोण होते? जे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेच ठाण्याचे पालकमंत्री होते, त्यांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड झालं का? जर झाला असेल तर पालकमंत्र्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे।